पुढचा कार्यक्रम करण्याआधी मला मंचावर काही लोकांना आमंत्रित करायचं. एक म्हणजे माझे मित्र श्री राज ठाकरे. माझ्या कार्यक्रमाला म्हणजे मला एक हक्काचा मित्र असेल की ज्यांना मी सांगू शकतो की तुम्ही या माझा कार्यक्रम आहे, आणि ते येतात आणि मला तो एक मोठा आधार आहे. राज ठाकरेंना मी विनंती करेन त्यांनी मंचावर यावं. आमचे मित्र आमचे डिरेक्टर संजय गुप्ता त्यांनी मंचावर यावं. आणि आता कुठल्याही कार्यक्रम असो, सिनेमात असो नसो, एक सपोर्ट म्हणजे खूप असा हेल्दी सपोर्ट जो मला मिळतो असा म्हणजे पहाडासारखा, ते श्री भरत दाभोळकर यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यावं. श्री राज ठाकरे सांगितलं की 2 मिनिटं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा आणि मग आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू. नमस्कार. महेशच्या लग्न सोडलं तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक कार्यक्रमाला प्रसंगाला महेशही आवर्जून मला आमंत्रण देतो आणि मला असं वाटतं याच्यात काही औपचारिक असं काही नाही. जुने मित्र आहोत. काकस्पर्श मला माहीत नाही चित्रपट काय, परंतु त्याचे फोटो पाहिल्यावर गंभीर चित्रपट आहे असं दिसतं नक्की. आणि इतक्या लोकांनी केस कापलेले बघितल्यावर तिथं अजूनच गंभीर असावा. कावळ्याचा आणि मला अजून कळलं नाही पिंडाला कावळा शिवतो म्हणजे काय होतं, याच संदर्भातलं आहे ना काही महेश? त्याचा एक पार्ट. परंतु हे मला ह्याच्यावरची गोष्ट म्हणून आठवते. आमच्या आजोबा एके दिवशी घरी आले मातोश्रीवर. बाळासाहेब बाहेर उभे होते आणि आमच्या माला ते सर्व म्हणायचे, सर्व. तर आजोबाने विचारलं बाळासाहेबांना, सर्व कुठे? तर बाळासाहेब बोलले की तुम्हीच जा मागच्या बाजूला बघा ती काय करते. आमच्या आजोबा गेले मागच्या बाजूला, तर आमची मागच्या बाजूला एक जेवणाचं ताट ठेवलेलं आणि काव 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 अशी ओरडत होती. आजोबाने विचारलं काय सर्व काय चाललंय तुला? म्हणजे नाही ना, आज आईंचं श्राद्ध ना, म्हणजे माझ्या आजोबांची म्हणजे माझी आजी, आज आईंचं श्राद्ध ना, त्याच्यामुळे त्यामुळे असले काही प्रकार करत जाऊ नको, याला काही अर्थ नाही म्हणे या सगळ्या गोष्टीला. असं काय थोडीच म्हणे काही कावळा येऊन शिवतो आणि काही गोष्टी होतात. नाही तर म्हणे एक काम करायचं, ताट ठेवायचं, कोणाचे वडील असेल, कोणाचे काय असेल, कोणतरी गेलं असेल, ओरडायचं, आला जेवला की त्याला पकडायचं त्या कावळ्याला आणि पिंजऱ्यात ठेवायचं. बाहेर लोक आले विचारलं का कावळा पाडत नाही, वडील. ते जर वडील असतील येणारे खायला, तर आपण कोणत्या युगात आहोत आणि जगात आहोत मला माहिती नाही. या प्रेम कहाणीला काही ह्याच्या काही संदर्भ नसावा अशी माझी काकस्पर्शवरनं मला हे जरा काय मला माहिती नाही, मी काय पाहिलं नाही. मला महेशने मला असं वाटतं 2-1 वर्षापूर्वी याची गोष्ट सांगितली होती. परंतु चित्रपट पाहण्यामध्ये आपल्यासारखाच महाराष्ट्रातल्या महेशचे जे सर्व चाहते आहेत त्यांच्यासारखाच मी देखील उत्सुक आहे या चित्रपट पाहण्यासाठी. महेशला, त्या सर्व टीमला, ज्यांनी चित्रपटासाठी म्हणून काय म्हणतात त्याला, मुंडन काय ना काय काय केलं, काय केस कापले, तर त्या सर्व लोकांच्या हिमतीला मी दाद देतो आणि नेहमीप्रमाणेच महेशने उत्तम चित्रपट केला असेल अशी आशा अपेक्षा बाळगतो.
महेशला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, या सर्व टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.